नमस्कार. सिटीच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 1 जुलै 2026 वार बुधवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालिने. अडचणी असल्या तर नवीन मार्ग शोधता येतो, म्हणून जीवनात अडचणी असणं खूप महत्वाचं असतं. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितला. आता घेऊया छोटासा शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. सिटी न्यूजने उपस्थित केलेल्या अमरावतीतील अग्निसुरक्षेच्या गंभीर प्रश्नाचा मोठा इम्पॅक्ट आता दिसून आला आहे. शहरातील गर्दीच्या इमारतींमधील फायर सेफ्टीबाबत सातत्याने आवाज उठवल्यानंतर आता अमरावती महानगरपालिका ऍक्शन मोड मध्ये आली आहे. महापौरांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली असून शहरातील सर्व गर्दीच्या इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अमरावती शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील शाळा, महाविद्यालय, खासगी कोचिंग क्लासेस, हॉस्पिटल्स, मॉल, हॉटेल, बाजारपेठा, मंगल कार्यालय आणि इतर गर्दीच्या इमारतींमधील अग्निसुरक्षेचा सखोल आढावा घेण्यात आला. प्रत्येक इमारतीत अग्निशमक यंत्रणा कार्यरत आहे का? आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग उपलब्ध आहेत का? फायर एनओसी घेतले आहे का? अग्निशमक यंत्रांची नियमित तपासणी केली जात आहे का? याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी सर्व संबंधित विभागांना समन्वयाने काम करत शहरातील सर्व गर्दीच्या इमारतींचे सर्वेक्षण करून 15 दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच शहराकरिता स्वतंत्र स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच SOP तयार करण्यात येणार असून यामध्ये अग्निसुरक्षेची किमान मानके, मॉक ड्रिल, आपत्कालीन स्थलांतर, अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि नियमित तपासणीची स्पष्ट कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे. अग्निशमक विभाग, नगररचना विभाग आणि संबंधित यंत्रणा संयुक्तपणे सर्वेक्षण करणार असून ज्या इमारतींमध्ये गंभीर त्रुटी आढळतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेत. इमारत मालकांनी अग्निशमक यंत्रणा सुस्थितीत ठेवणे, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. एकूणच सिटी न्यूजने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची गंभीर दखल घेत प्रशासन आता प्रत्यक्ष ऍक्शन मोडमध्ये आले असून शहरातील अग्निसुरक्षा अधिक मजबूत करण्याकरिता मोठी मोहीम सुरू झाली आहे. अमरावतीतील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेशी संबंधित हा अत्यंत महत्वाचा निर्णय मानला जात आहे. आता सर्वांच्या नजरा असतील त्या 15 दिवसात सादर होणाऱ्या सर्वेक्षण अहवालाकडे आणि त्यानंतर होणाऱ्या कारवाईकडे. राज्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील 5 दिवसात राज्यात दिलासादायक पाऊस होण्याचा अंदाज हवामान अभ्यासक व्यक्त करीत आहेत. आज राज्यातील कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट आणि कोणत्या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. जून महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली होती. मात्र जुलैच्या सुरुवातीलाच मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार मॅडन जुलियन ऑसिलिएशन सक्रिय होणे आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या कोकण, विदर्भ आणि राज्यातील अनेक भागात पावसाची नोंद होत असून पुढील 5 दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे कोल्हापूर घाट विभाग, सातारा घाट विभाग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज येलो अलर्ट असलेले जिल्हे सिंधुदुर्ग, पालघर, पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, बीड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून नदी, नाले, घाट परिसर आणि सखल भागात विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावेत आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. भूमिपूजन झालेत, घोषणा झाल्यात, आश्वासनही देण्यात आली, परंतु 2 वर्षांनंतरही रस्त्याचे काम सुरू न झाल्याने तिवसा तालुक्यातील नागरिकांचा संताप आता रस्त्यावर उतरला आहे. दापोरी जावरा मार्गाच्या दुरावस्थेविरोधात काँग्रेसने नागरिक आणि शेतकऱ्यांसह जोरदार आंदोलन छेडत प्रशासनाला धारेवर धरले आहे. तिवसा तालुक्यातील दापोरा जावरा मार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दापोरी आणि जावरा येथे आंदोलन करण्यात आले. 2 वर्षांपूर्वी या रस्त्याचे भूमिपूजन मोठ्या गाजावाजात करण्यात आले होते. मात्र आजपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. मी सचिन विठ्ठलराव निंबेकर, दापोरी खुर्द. आमचा ॲटोचा धंदा खराब झाला, आमचा रस्ता खराब झाला, आमच्या गावचे लेकरं पैदल चालले आणि आमचा रस्ता खूप खराब होऊन राहिला. आमच्याकडे कोणी पाहत नाही. दापोरी जावरा मार्ग हा परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिकांकरिता अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र सध्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. पावसाळ्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली असून अपघातांचा धोका वाढला आहे. आंदोलन दरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत केवळ भूमिपूजन करून विकासाच्या घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्ष कामे होत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी केली आहे. रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावेत, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही काँग्रेसच्या वतीने देण्यात आलाय. आज आम्ही सर्व गावकऱ्यांसमवेत या तिवसा, वरुडा, जावरा, दापोरी रस्त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आणि या रस्त्याची कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक आंदोलन केलं आहे. हे आंदोलन विधानसभा अधिवेशन सुरू असण्याच्या पूर्वसंध्येला आम्ही करतो आहे आणि लेखाशीर्ष 5054 41 57 आणि इजिमा 53 नमस्कारी पोस्टमार्ग व लेखाशीर्ष 3054 24 19 अंतर्गत सातरगाव, वरुडा, दापोरी ग्रामीण मार्ग 3 या रस्त्याच्या सुधारणा करणे, या रस्त्याची डागडुजी करणे, या अनुषंगानं 22 महिन्याच्या पूर्वी मंजूर झालेली कामं आत्तापर्यंत सुरू झालेली नाही. यामुळे येथील बस सेवा प्रभावित झालेली आहे. काल ग्रामपंचायतच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने मुरुम टाकून या ठिकाणी डागडुजी केली, त्यामुळं आज ही बस या ठिकाणी आलेली आहे. परंतु या बसचे चालक असतील, वाहक असतील आणि या गावातील 4-5 गावातील नागरिक असतील, माता भगिनी असतील, वृद्ध असतील आणि विद्यार्थी असतील, यांची अतिशय हेडसांड या ठिकाणी होताना दिसते आहे. परंतु शासनाचं, प्रशासनाचं, लोकप्रतिनिधीचं याकडे सपशेल दुर्लक्ष आहे. या रस्त्यावरून जाणारे रुग्ण आणि 1 तारखेपासून सुरू होणाऱ्या शाळा, तसंच या ठिकाणी सनबीम नावाची एक नवीन शाळा सुरू झालेली आहे. तिथले लहान मुलंसुद्धा या ठिकाणी जीवघेणा प्रवास करून येत आहेत. याबद्दल दखल घेण्यासंदर्भात आम्ही 11 ऑगस्ट 2025ला सुद्धा जिल्हा परिषद प्रशासन बांधकाम विभागाला निवेदन दिलं. त्यानंतर 23 मे 2026ला निवेदन दिलं. 1-1 वर्ष 2-2 वर्ष निवेदन देऊन मुजोर असलेलं प्रशासन, मुजोर असलेला बांधकाम विभाग आणि मुजोर असलेले ठेकेदार हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या कमाईसाठी आणि कमिशनखोरीचं जे जाळं पसरलेलं आहे याचा जबाब येथील जनता विचारत आहे. जावरा, वरुडा, दापोरी, वणी, ममदापूर, सुलतानपूर या भागातील नागरिकांना खराब रस्त्यांची दुर्दशा जीवघेणी झालेली आहे. त्यांना होत असलेला प्रचंड त्रास आता सहन केला जाणार नाही. या संदर्भात केलेला पाठपुरावा या अनुषंगानं आता आमची मर्यादा संपलेली आहे. लोकांचा संताप झालेला आहे आणि म्हणून आज एक प्रतिकात्मक आंदोलन सरकारचं, प्रशासनाचं, लोकप्रतिनिधीचं आणि ठेकेदाराचं लक्ष वेधण्यासाठी केलेलं आहे. याच्यानंतर होणाऱ्या आंदोलनास आणि ज्या काही गोष्टी घडतील त्याला येथील प्रशासन आणि जिल्हा परिषद विभाग जबाबदार राहील.
2 वर्षापूर्वी भूमिपूजन झालेल्या रस्त्याचे काम नेमके कधी सुरू होणार हा प्रश्न आता नागरिकांकडनं विचारला जात आहे. प्रशासन या मागणीवर किती लवकर निर्णय घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. धामणगाव रेल्वे येथे रस्त्याच्या कामामुळे बस मार्गात करण्यात आलेल्या बदलांचा फटका आता थेट विद्यार्थ्यांना बसत आहे. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दररोज 2 ते 3 किलोमीटर पायी चालावे लागत असून बस वेळेवर न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचा खोळंबा होत आहे. संतप्त विद्यार्थी, पालक आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत शिवाजी महाराज चौकात ठिय्या आणि रास्ता रोको आंदोलन छेडले. धामणगाव रेल्वे शहरातील सेफला हायस्कूल ते शास्त्री चौक मार्गावरील रस्त्याचे काम सुरू असल्याने एसटी महामंडळाने काही बस मार्गांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. चांदूर रेल्वे मार्गावरील बस अंजन सिंकी मार्गे तर इतर बस मंगरुळ फाटामार्गे वळवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. आम्ही इथून चांदूर रेल्वे ते धामणगाव जाणाऱ्या बसेसमधून शिरसगाव असो, बगरा असो, मांडवा असो, विरुडुंगे असो की जुना धामणगाव असो या बसेसमध्ये प्रवास करणारे विद्यार्थी आहोत. ती शाळा असो, आदर्श महाविद्यालय असो किंवा सेफलाम विद्यालय असो किंवा हिराबाई विद्यालय असो, त्यातील हे सर्व विद्यार्थी आहे. तिथून जे चांदूरवरून बस येतात ते मंगरुळ फाट्याच्या इथून बायपासनं जातात, कारण की नगर परिषदेनं दिलेल्या पत्रामुळे त्या बसेस धामणगाव रेल्वेमधून येत नाही. आमचे जे निरागस विद्यार्थी आहे या निरागस विद्यार्थ्याच्या आयुष्याचा, निरागस प्रश्नाचा जर कोणती कधी दुर्घटना झाली तर याचा जबाबदार ही नगर परिषद धामणगाव रेल्वे राहतील असं आम्हाला आश्वासन द्या. आणि आमच्या जे विद्यार्थ्यांना आहे ते रोज 3-3 किलोमीटर पैदल यावं लागतं, त्यामुळे आम्हाला शाळेला वेळ होतो, आम्हाला शाळाला वेळ होतो, पेपरला वेळ होतो. याचा जर जबाबदार नगर परिषद जर राहत असतील तर आम्हाला त्याचं आश्वासन द्या आणि आमच्या बसेस चालू करून द्या. याचा पूर्वस्व जबाबदार नगर परिषद धामणगाव रेल्वे राहते. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांसमोर प्रवासाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बसची वेळ आणि मार्ग बदलल्याची पुरेशी माहिती नसल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या बस चुकत आहेत. आम्ही विरुडुंगेच्या मुली विद्यार्थिनी आहोत. आमचे बस बायपास असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे आणि बस पण डेपोमध्ये राहते, तर तिथून आम्हाला माहीत पण नाही पडत का कुठे किती वाजता बस येते, कितीला नाही. आणि आमचे खूपदा मिस पण होते बस, तर मग 8 वाजतात आम्हाला घरी जायला. आणि याच्या रोड वगैरे बांधणे चालू आहे, याच्यामुळे खूप त्रास होत आहे आणि बस पण येत नाही आहे. आम्हाला खूप किलोमीटर दूर जावं लागतं. आमची कधी शाळा पण लेट सुटते, त्याच्यामुळे तिकडे पण जायला आम्हाला खूप त्रास होते. त्यामुळे आम्हाला बस हवी आहे विरुडुंगे ते धामणगावपर्यंत. काही विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर तासनतास बसची वाट पाहावी लागत असून रात्री उशिरा घरी पोहोचण्याची वेळ येत आहे. या समस्येविरोधात विद्यार्थी, पालक, शहर काँग्रेस, युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. 2 वर्ष होता, 2 वर्षापासून तुम्ही काय केलं आणि त्या ठेकेदाराला किती शोकास नोटीस दिल्या, कामाच्या बाबतीत तुम्ही काय केलं, त्याच्या दंड वसुलीची प्रक्रिया केली, हे सगळं दाखवा ना आम्हाला. त्याच्यानंतर आता आणि इथं दाखवलं आहे म्हणजे जीवितहानीचं. आता भगतसिंग चौकात जीवितहानी नाही होत का? तिथं तर तुम्ही एनओसी दिली आहे का? तिथं न्याय म्हणून दिली आहे, एक रस्ताच बंद करून ठेवला आहे. म्हणजे एकीकडं वेगळा नियम आहे, एकीकडं वेगळा नियम आहे, चुकीचं आहे. आम्हाला सांग साहेब, आम्हाला आता बस पाहिजे सुरू, याच्यासाठी तुम्ही पत्र घेऊ शकतात का आम्हाला? कारण आताच काय करताय. आज विरुडुंगे, जुन्या धामणगाव, अशोकनगर इथून सगळे विद्यार्थी इथे नगर परिषदमध्ये आम्ही सीओ मॅडमला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. कारण मागील 8 दिवसापासून जे चांदूर रेल्वेवरून येणारी बस, जो अंजनसिंगवरून येणारी बस, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डेपो मॅनेजरला पत्र दिल्यामुळे या सगळ्या बसेस ह्या मंगरू फाट्यावरून वरती केलेल्या आहेत. परंतु कालपासून मुलांची शाळा सुरू झालेली आहे आणि मंगरू फाट्यापासून तर हिराबाई शाळेपर्यंत म्हणजे शास्त्री चौकापर्यंत मुलांना पायी यावं लागत आहे आणि जावं पायी लागत आहे. त्यामुळे मुलांना, लहान मुलं आहे, यांना शाळेवर येण्यासाठी वेळ होते, पुन्हा जाण्यासाठी वेळ होते. त्यामुळे बससुद्धा यांना मिळत नाही आणि नाहक पालकांना व मुलांना त्रास होत आहे.
या नगर परिषदच्या गलथांत कारभारामुळे 2024मध्ये या रोडची वर्क ऑर्डर आहे, परंतु 2 वर्षापासून या रोडला अजूनही मुहूर्तमेढ मिळाला नाही. कारण या रोडची जे कामं सुरू आहे अतिशय संत गतीने सुरू आहे. ठेकेदाराला कोणत्याही प्रकारची शोकाज नाही, ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचं ठेकेदाराला बंधन नाही. त्यामुळे या नगर परिषदचं काम अतिशय संत गतीनं सुरू आहे. त्यामुळे लहान मुलांना विद्यार्थ्यांना त्रास होतो, पण नगर परिषदमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना या रोडमुळे त्रास होत आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होत आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले आहे आणि त्यामुळे सिमेंट रस्त्याचं रोडचं काम हे अतिशय संत गतीमुळे चालत असल्यामुळे नाहक विद्यार्थ्यांना तसेच या नगर परिषदच्या सर्व लोकांना त्रास होत आहे. तात्काळ बस सुरू झाली नाही तर आम्ही आत्ताच बांधकाम विभागाचे इंजिनियर आहे त्यांना आत्ताच विनंती केली की आपण 1 तासात जर आम्हाला जर पत्र दिलं नाही, उद्यापासून बस सुरू करण्याचं आश्वासन दिलं नाही आणि ते पत्र आगार प्रमुखाला दिलं नाही तर आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करू आणि जर रस्ता जाम झाला आणि काही परिणाम झाला याची सर्वशी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. एवढंच बोलतं थांबतो. मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने ठिय्या आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान दत्तापूर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन बससेवा तातडीने पूर्ववत करावी अशी जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न अखेर प्रशासन किती लवकर सोडवते याकडे आता संपूर्ण धामणगाव रेल्वे शहराचे लक्ष लागले आहे. नागपूरच्या मेयो रुग्णालयातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल 20,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मेयो रुग्णालयाचे शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉक्टर नंदकिशोर जयस्वाल आणि त्यांचे लघुलेखक आशिष मेटेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी हनी ट्रॅप प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या डॉक्टर जयस्वाल यांचे नाव आता पुन्हा एका गंभीर प्रकरणात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वर्धा येथील एका सहाय्यक मोटरसायकल निरीक्षकाला वैद्यकीय रजेनंतर पुन्हा सेवेत रुजू होण्यासाठी फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यकता होती. याच प्रमाणपत्रासाठी मेयो रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉक्टर नंदकिशोर जयस्वाल आणि त्यांचे लघुलेखक आशिष मेटेकर यांनी सुरुवातीला 30,000 रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतल्यानंतर एसीबीने पडताळणी केली. चौकशीत लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. दरम्यान मागितलेली रक्कम 20,000 रुपयांवर ठरल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर जयस्वाल यांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारली नसली तरी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने त्यांच्यासह आशिष मेटकर यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे सरकारी रुग्णालयातील कामकाज आणि पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबी कडून करण्यात येत आहे. या प्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्यावरती सरकारी अधिकाऱ्याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्याचं ही वॉज ऑन मेडिकल लिव्ह. तर वैद्यकीय रजेवरती असल्यामुळं बराच काळ असल्यामुळं त्याला मेडिकल बोर्डाचं सर्टिफिकेट पाहिजे होतं फिटनेसचं. ते सर्टिफिकेट घेण्यासाठी त्यांनी मेयो हॉस्पिटल, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजचं मेयो हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी संपर्क साधला. तर त्या हॉस्पिटलचे जे सर्जरीचे प्रमुख आहेत डॉक्टर नंदकिशोर जयस्वाल आणि त्यांचा एक क्लर्क किंवा लघुलेखक ही मेटेकर या दोघांनी मिळून पैशाची मागणी केली. त्यांच्याकडे 30,000 रुपयाची मागणी केली होती आणि तडजोड केली ती 25,000 रुपयावरती. तर ही मागणी केल्यामुळं त्यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती. जो सरकारी अधिकारी फिर्यादी आहे त्यांनी आपल्याकडे तक्रार दिली आणि या तक्रारीवरून पडताळणी केली, परंतु पडताळणी यशस्वी झाली.
पडताळणी तर क्लिअर झाली, 30,000 रुपये मागणी केली, तडजोड झाली 25,000 रुपये वरती, हे ठरलं. परंतु दुर्दैवानं या प्रकरणात या दोन्ही आरोपींना संशय आल्यामुळं, फिर्यादीचा संशय आल्यामुळं, ह्यामध्ये काहीतरी ट्रॅप असावा अशी शंका आल्यामुळं त्यांनी पैशाची स्वीकृती केली नाही. परंतु तरी सुद्धा आपण लाच मागणीचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामध्ये हे डॉक्टर जयस्वाल आणि मेटेकर क्लार्क या दोघांनाही अटक केलेली आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे. मी या निमित्तानं आपल्या सर्व नागपूर परिक्षेत्रातील जनतेला आवाहन करू इच्छितो की सर्वांनी, कोणीही सरकारी कर्मचारी, अधिकारी, कोणीही सरकारी नोकर जर कोणत्याही सरकारी कामासाठी पैशाची मागणी करत असेल तर बिनधास्त आपल्याशी संपर्क साधावा. आपण त्याचं नाव, म्हणजे तक्रार देणाऱ्या माणसाचं नाव 100% गोपनीय ठेवू. त्यांची लाचेची रक्कम जी असेल ती 1 महिन्याच्या आत परत दिली जाईल आणि त्यांचं जे सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे काम अडलेलं आहे ते सुद्धा पूर्ण करून देण्याची जबाबदारी, अर्थात म्हणजे विहित किंवा नियमित किंवा कायदेशीर काम पूर्ण करून देण्याची जबाबदारी सुद्धा ACB विभाग, म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा घेईल. धन्यवाद. मेयो रुग्णालयासारख्या प्रतिष्ठित शासकीय वैद्यकीय संस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव लाचखोरी प्रकरणात समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातून वन्यजीव प्रेमींना हादरवणारी बातमी समोर आली आहे. केळवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपळाभदी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. सावनेर तालुक्यातील पिपळाभदी परिसरात रस्त्यालगत बिबट्या मृतावस्थेत पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना मिळाली. त्यांनी तत्काळ ही माहिती सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर विजय गंगवाने आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झालेत. त्यांच्यासोबत वन विभागाचे कर्मचारी पंकज कोल्हे आणि प्रवीण बांगडे यांनीही घटनास्थळी पाहणी केली. केळवत पोलीस ठाण्याचे अधिकारी सूरज परमार यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. प्राथमिक तपासात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. वन विभागाने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे. सावनेरमधील या घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा आता शवविच्छेदन अहवालानंतर होणार आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 50 किलो 560 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे 27,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी नियमित गस्त घालत असताना भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील उमिया कॉम्प्लेक्स जवळ संशयास्पद ट्रक दिसून आला. ट्रक चालकाच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर पोलिसांनी NDPS कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करत 2 पंचांच्या उपस्थितीत वाहनाची झडती घेतली. या झडती दरम्यान ट्रकच्या कॅबिनमध्ये लपून ठेवलेला 50 किलो 560 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ अंमली पदार्थ, 6 चाकी अशोक लेंडलाईन ट्रक आणि मोबाईल फोन असा एकूण 27,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मोहम्मद अलाउद्दीन मोहम्मद जमालुद्दीन शराफत अली मलिक वय 40 वर्ष राहणार कपिलनगर याला अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान या तस्करीमध्ये ओडिशातील संबलपूर येथील एका संशयिताचा सहभाग समोर आला असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अंमली पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता आणि त्यामागे मोठे रॅकेट आहे का याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. एनडीपीएस पथक, अंमली विरोधी पथक, क्राईम ब्रांचचे पथक आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग करत होतो आणि आम्ही पेट्रोलिंग करत असताना पारडी भागामध्ये आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस उमिया बस स्टॉप भंडारा नागपूर रोडवर एक ट्रक संशयित तिथे उभं होता आणि त्या ट्रकचा जो चालक होता त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तो कॅबिनमध्ये वारंवार जाऊन उतरून खाली येत होता. तर त्यामुळे आम्ही त्याच्यावर संशय आल्याने त्याला आमची सर्वांची ओळख देऊन त्याला विचारलं की याच्या तुझं काय. तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, समाधानकारक अशी उत्तरं दिली नाही. त्यामुळे मग त्याला आमचा सर्वांचा परिचय देऊन त्याच्या ट्रकच्या कॅबिनची झडती घेतली असता त्याच्या ट्रकच्या कॅबिनमध्ये आम्हाला 2 बोरी गांजा सदृश्य पदार्थ दिसले. त्याची आम्ही फॉरेन्सिक टीमकडून पडताळणी करून घेतली आणि ते गांजाच असल्याबाबत त्याच्यावर आम्ही कारवाई केली आणि त्याच्यावर गुन्हा पारडी पोलीस स्टेशनला आहे. आरोपीचे नाव आहे मोहम्मद अलाउद्दीन जमालुद्दीन शराफत अली. तो सध्या किरायाने म्हाडा क्वार्टर कपिलनगर येथे राहतो आहे. हल्ली मुक्काम त्याचा उत्तर प्रदेश आहे आणि त्यांनी हा गांजा जो आहे तो ओडिसा संबलपूर येथून आणल्याची प्राथमिक खबर आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. आम्ही 50 किलो 560 ग्रॅम गांजा तसेच त्याचा ट्रक व त्याचा मोबाईल जप्त केलेला आहे. असा एकूण 27,79,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई आम्ही माननीय श्री विश्वास नागरी पाटील सर, ॲडिशनल CP क्राईम श्री दाभाडे सर, DCP डिटेक्शन श्री अग्रवाल सर, ACP श्री पारवे सर यांच्या मार्गदर्शनात अंमली पथक विरोधी पथक नागपूर क्राईम ब्रांच ही कारवाई केलेली आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांना मोठा धक्का बसला आहे. जप्त करण्यात आलेला गांजा नेमका कुठून आणला जात होता आणि तो कुठे पोहोचला जाणार होता याचा आता पोलीस सखोल तपास करीत आहेत. नागपुरात एका रॅपिडो चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. FIR नोंदवला जात नसल्याचा आरोप करत त्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र बाळगण्याचे वक्तव्य केले आणि या व्हिडिओनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अधिकृत स्पष्टीकरणही दिले आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया सविस्तर. नंदनवन पोलीस ठाण्याबाहेर एका रॅपिडो चालकाने व्हिडिओ शूट करत पोलिसांवर FIR न घेण्याचा आरोप केला आहे. चालकाच्या म्हणण्यानुसार ऑटो चालकांकडनं त्याच्यावर मारहाण झाली होती. मात्र FIR नोंदविण्याऐवजी केवळ NCची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याच व्हिडिओमध्ये संबंधित चालकाने पुढे स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र किंवा साधन जवळ बाळगणार असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी पोलिसांवर असेल असेही त्याने म्हटले. मैं ये नंदनवन पुलिस स्टेशन के सामने हूँ, रैपिडो चलाता हूँ और मेरे को ऑटो वाले ने मारपीट की है. तो पुलिस स्टेशन में आया था FIR करने, तो FIR नहीं लिए, NCR ले रहे थे. NCR की कोई वैल्यू नहीं है. इसलिए आज से अभी से मैं अपने साथ अपना हथियार अपना औजार लेके चलूँगा. अगर मुझे यहाँ कोई भी ऐसा ऑटो वाला रोकता है किसी भी वजह से तो मैं अपनी हिफाजत करने के लिए उस औजार का उस सामान का इस्तेमाल करूँगा. तो पुलिस किसी काम की नहीं है. इनके पास FIR करने आओ, ये तो मेरे नज़र में वैसे भी फालतू है. आगे से मैं अपनी हिफाजत खुद करूँगा. अगर मैं किसी को मारता हूँ, किसी की मेरे हाथ से जान जाती तो इनकी जिम्मेदार ये रहेंगे क्योंकि ये किसी भी तरीके का मदद नहीं करते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नंदनवन पोलिसांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केली. पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीची तक्रार अदखलपात्र स्वरूपाची असल्याने त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. तक्रार नोंदवून त्यावर सही करण्यास सांगितले असता संबंधित व्यक्ती तिथून निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNSCच्या कलम 126 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे. याशिवाय संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांनी स्पष्ट केलेत.
तसेच कोणत्याही नागरिकाची तक्रार नाकारली जात नाही. कायद्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया करून तक्रारींची नोंद केली जाते, असा दावाही पोलिसांनी केला आहे. ईशांत ज्ञानीनंद घोडेश्वर हा काल पोलीस स्टेशनला आला होता. त्याची जी तक्रारीचं आम्ही लिहून घेतलेली होती, ती तक्रारीचे जे सेक्शन्स होते ते अदखलपात्र स्वरूपाचे होते आणि त्याचं असं म्हणणं होतं की त्यामध्ये दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करा. वास्तविक पाहता त्यामध्ये अदखलपात्र स्वरूपाचा मॅटर असल्यामुळे अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू होती. पोलीस त्याची फिर्याद घेत होते आणि त्यामध्ये त्याला सही करायला सांगितलं असतं, तो निघून गेला आणि त्याने जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्या अनुषंगाने त्याला आज काल पोलीस त्याच्या पाठीमागे होते आणि पोलिसांना त्याला आज ताब्यात घेऊन त्याच्यावर BNS 126 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्याबद्दल चौकशी आणि तपास चालू आहे. त्या तपासाअंतर्गत जे होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत. नागरिकांना की पोलीस स्टेशन नंदनवन तसेच पोलीस आयुक्तालय नागपूर शहरमध्ये कुठल्याही नागरिकांची तक्रारी नाकारता येत नाही, नाकारली जात नाही. जे काय आवश्यक असेल ते प्रमाणे कायद्याप्रमाणे तक्रार नोंदवली जात आहे. या प्रकरणामुळे FIR, अदखलपात्र तक्रार आणि नागरिकांच्या तक्रार नोंदणी या प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पहाटेची वेळ, एकीकडे बाथरूमच्या जाळीत तडफणारा साप आणि दुसरीकडे घराच्या अंगणातील झाडावर बसलेला आणखी एक साप. नागपुरात एका सकाळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे 2 सापांचे प्राण वाचलेत आणि नागरिकांचाही मोठा धोका टळला. पहिली घटना नागपुरातील बेसा परिसरातील रचना वाटिका सोसायटीमध्ये घडली. पहाटे ब्रश करत असताना वैभव चकोले यांना बाथरूममधून आवाज ऐकू आला. पाहणी केली असता सुमारे 4 फूट लांबीचा बिनविषारी तस्कर जातीचा साप जाळीत अडकून तडफडत असल्याचे दिसून आलेत. याची माहिती मिळताच सर्पमित्र शुभम पराडे तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. मोठ्या संयमाने त्यांनी जाळीवर खोबरेल तेल टाकून सापाला कोणतीही इजा न होऊ देता सुरक्षित बाहेर काढलेत. किरकोळ जखमांवर प्राथमिक उपचार करून सापाला मटकाजरी जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले. दरम्यान दुसरी घटना दिघोरी येथील फडणीस नगर परिसरात घडली. पहाटे घराबाहेर फेरफटका मारत असताना एका महिलेला अंगणातील झाडावर मोठा साप बसलेला दिसला. नागरिकांनी तत्काळ सर्पमित्र शुभम पराडे याच्याशी संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी पोहोचलेल्या शुभम पराडे यांनी झाडावरील साप सुरक्षितपणे खाली उतरून त्याला पकडलेत आणि मटकाजरी जंगलात निसर्गमुक्त केलेत. दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले आहे की साप दिसल्यास घाबरू नका, त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका. सुरक्षित अंतर ठेवा आणि तत्काळ प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधा. सर्प हे पर्यावरणातील अन्न साखळीचा महत्वाचा भाग आहे. योग्य वेळी योग्य मदत मिळाल्यास मानव आणि वन्यजीव दोघांचेही प्राण वाचू शकतात. नांदेड जिल्ह्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान मोठी राजकीय गोंधळ पाहायला मिळाले. माहूर तालुक्यातील अंजनखेडा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान राजकीय वातावरण चांगलेच तापले. अंजनखेडा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच गद्दार असे पोस्टर झळकवत जोरदार निदर्शने करण्यात आली. या ताफ्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत खासदार नागेश पाटील आष्टीकर हे देखील उपस्थित होते. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. ठाकरे पक्ष तालुका प्रमुख नागेश पाटलांना गद्दारी केली, त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो होतो. परंतु आम्हाला पोलिसांनी अटक केलेली आहे. नांदेडमधील या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणात पुढे कोणती राजकीय प्रतिक्रिया उमटते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अर्धापूर तालुक्यातील मेढला खुर्द, मेढला बुद्रुक, खडकी आणि सांगवी या गावांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. विशेष म्हणजे संबंधित अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याने एका संतप्त वीज ग्राहकाने थेट अधिकाऱ्यांच्या खुर्चीलाच निवेदन बांधून अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अर्धापूर तालुक्यातील मेढला खुर्द, मेढला बुद्रुक, खडकी आणि सांगवी या गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी सतत वीज जात असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वीज नसल्यामुळे उकाडा वाढत असून डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दाभड 2 मधून मेनला खुर्द, सांगवी, खडकी असे बरेच गावाचे मिळून बुद्रुक असो सगळे या ठिकाणी आज 2-3 वर्ष झालं आम्हाला लाईटचा खूप त्रास आहे आणि आमच्या लेकराबाळात सुद्धा नुकसान होत आहे. त्यासाठी काय व्हायला रात्र 2-2 दिवस लाईट चालली, याच्याकडे कोणीही बघायला तयार नाही. तर आम्ही आज विचार केला की चला आपण अर्धापूरला एमएससी ऑफिसला जाऊया. तर आज आम्ही निवेदन घेऊन आल्यावर इथे कोणीही नाही, निवेदन घ्यायला सुद्धा कोणी नाही. आणि काही कर्मचारी म्हणाले तर की तुम्ही आमदाराला भेटा. हे मला तुम्ही सांगा, असं आमदाराला हे जर काम त्याला सांगता येईल काय? हे जर असे म्हणू लागले त्याला काय केलं पाहिजे आम्ही? मग आता आम्हाला त्रास होत आहे. तर यासाठी आम्हाला दाभड 2 मध्ये सुरळीत लाईन करून द्यावी ही आमची नम्र विनंती असेल. सतत 4 वर्षापासून असंच थोडा एक साधारण पाऊस झाला लाईट चालली, थोडं जर वारं सुटत लाईट चालली. याच्या अगोदर आपण निवेदन वगैरे दिले होते का? याच्या अगोदर 2-4 निवेदन दिले तरी याचं कोणी याची दक्षता घेईना, काही नाही. आता लास्ट त्याला सांगितलं की बाबा ते तर आलेच नाहीत. फोनवर आम्ही बोलल्या, राठोड साहेब म्हणले की 2 दिवस थांबा. आणि आमचे जे लाईनमॅन होतं लोखंडे त्याचं तर 6 महिने झालं, 2 वर्ष झालं तोंडच नाही. आणि फोन जर केला कोणातरी गावकऱ्यांना तर उचलाय पण तयार नाही. त्याचं बघणं नाही, काही नाही. जर समजा आपल्या मागण्या जर नाही मान्य जर झाल्या तर आम्ही 2 दिवस वाट पाहून या ठिकाणी आमचे सर्व महिला मंडळी, गावकरी आम्ही सर्व भांडे मेंढे घेऊन याच ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचा आम्ही इशारा. या समस्येवर तोडगा काढण्याकरिता नागरिक अर्धापूर महावितरण कार्यालयात पोहोचलेत. मात्र संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याने संतप्त ग्राहकांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला निवेदन बांधून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविलाय. वीज पुरवठा तात्काळ सुरळीत न केल्यास लेकरा बाळांसह महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. आता महावितरण प्रशासन या गंभीर समस्येकडे किती गांभीर्याने पाहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी जटन पाटील मुळे सांगवी, आम्ही सर्व मिळून एक दाभड 2च्या या आवारामध्ये येत असतो. दाभड 2 आम्ही MSVला आज आलो. सांगवी, मेंढला खुर्द, मेंढला बुद्रुक आणि खडकी या 4 गावामध्ये लाईटचा जवळपास आज 2-3 वर्ष झाला असाच फॉल्ट चालू आहे. कारण कोणताही लाईनमॅन फोन उचलायला तयार नाही ना. मेंटेनन्सला जे अधिकारी दिलेले आहेत ते मेंटेनन्सचे अधिकारी त्या आमच्या ग्रामीण भागामध्ये जो मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्स बरोबर तो अधिकारी करतो. आणि एक महाराज एक हरदीप सिंग म्हणून तो लाईनमॅन समजा तो जो मेंटेनन्सला दिलेला अधिकारी आहे तो अधिकारी रात्री 12 वाजेपर्यंत काम करतो. पूर्ण कट पॉईंट जे काढलेले त्यांनी आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये जो दाभड 2 मधून जाणारा असतो तो कट पॉईंट काढलेले आहेत. बरोबर व्यवस्थित लाईन आहे आणि मेंटेनन्स पूर्णपणे चांगला आहे. पण अर्धापूरचा जो अर्बन एरिया आहे, अर्बन एरियामध्ये जवळपास 100 पोल आहेत तिथं. ते आमच्या ग्रामीण भागामध्ये लाईट येते त्याची दाभड 2ला. तर त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित नाही. कुठं फांटे आलेले आहेत, कुठं वायर तुटलेले आहेत, तिथं 3 कटिंग नाहीत, ते व्यवस्थित इथं केलेले नाही. आज आम्ही जे गावात सर्व गाव मिळून इथं जे आलो MSVला तर एकही अधिकारी आता जवळपास 12 वाजलेले आहेत, एकही अधिकारी एकाही चेअरवर आलेला नाही. आणखीन आतापर्यंत तो ड्युटीवर आलेला नाही. आणि ज्यावेळेस आम्ही सर्वजण इथं ज्यावेळेस 4 गावचे लोक आलोत त्यावेळेस ते अधिकारी इथं उडवाउडीचे जे काही इथं लाईनमॅन जे बसलेले आहेत तो फक्त उडवाउडीचे उत्तर देत आहेत की साहेब हे आलेत, कोणाला तापच आली, कोणाला बुखारच आली, समजा असे काही कारण सांगून टाळाटाळ करत आहेत. आणि निवेदन आम्ही देवा कोणाला? आता नाईलाजानं आम्हाला सर्व गावातील ग्रामस्थांना एका खुर्चीला निवेदन द्यावं लागले. म्हणजे ही शोकांतिका आहे. आणि याकडे ना सरकारचं लक्ष आहे ना MSVचं कोणाचं लक्ष आहे.
त्यासाठी मी सरकारला विनंती करतो आणि जो काही वरिष्ठ अधिकारी आहे त्यांनी अर्धापूरच्या MSCB ऑफिसवर लक्ष देऊन काम केलं पाहिजे, की कारण हे अधिकारी रात्री फोन उचलत नाहीत, ना लाईट बरोबर व्यवस्थित देत नाहीत आणि बिलं भरायला म्हणताना सकाळी दिवसाबरोबर लोकांच्या घरी येतात. तर लोकांना बिलं कसे भरायचे, कशासाठी भरायचे, त्यासाठी अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की जे वरिष्ठ अधिकारी आहेत MSCB वर लक्ष ठेवून त्यांनी याच्यातून आम्हाला 2 दिवसांमध्ये मार्ग काढावा. जाधव साहेब इथले जे इंजिनियर आहेत, जाधव साहेबांनी आताच फोनवर बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलं, राठोड साहेबांचं आताच बोलणं या ठिकाणी झालेलं आहे फोनवर. त्यांनी सांगितलं की आम्हाला 2 दिवसाचा अवधी द्या. 2 दिवसामध्ये जर आमची लाईट सुरळीत नाही झाली तर आम्ही सर्वजण घरचे सर्व भांडे वगैरे सगळे घेऊन आम्ही या ठिकाणी येऊन याच ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव नगर परिषदेचा धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला आहे. अर्धवट बांधकाम आणि उघडा सोडलेला नाला एका निष्पाप चिमुकलीच्या जीवावर बेतलाय. शाळेतून घरी परतणारी एक मुलगी उघड्या नाल्यात पडून गंभीर जखमी झाली असून तिच्या डोळ्याजवळ 5 टाके घालावे लागले आहेत. या घटनेनंतर नागरिकांनी नगर परिषदेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील बँक कॉलनी परिसरात घडली आहे. प्रीती पोटभरे ही शाळकरी मुलगी नेहमीप्रमाणे घरी जात असताना रस्त्यालगत अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या उघड्या नाल्यात पडली. या अपघातात तिच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली असून डॉक्टरांना 5 टाके घालावे लागलेत. उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या महिन्याभरापासून नाल्याचे काम अर्धवट अवस्थेतच पडून आहेत. नाल्याभोवती ना संरक्षण कठडे आहे, ना इशारा फलक, ना कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. जखमी मुलीचे आजोबा अश्रुबा पोटभरे यांनी सांगितले आहे की या धोकादायक नाल्याबाबत अनेक वेळा नगर परिषदेला सूचना करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही अनेक महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या उघड्या नाल्यात पडून जखमी झाले आहेत. तरीही प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेविरोधात तीव्र संताप व्यक्त करत तातडीने नाल्याचे काम पूर्ण करण्याची आणि सुरक्षिततेची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. माझ्या स्वतःच्या घराच्या समोर 20 फुटावर आहे आणि या ठिकाणी घरातले लेकरं, लहान मुलं खेळतात, दौडतात. तर मी या नालीच्या संदर्भामध्ये 1 महिना होत आलेला आहे की नाली बांधून घ्या. किमान बांधून घेता येत नसेल नाली तर या रस्त्यावरचे पुलं बांधून घ्या. आणि मग ते पुलं जर तुम्ही बांधून नाही घेतले तर अपघात होतील, अनेक जण जखमी होतील, काही गंभीर जखमी होतील. ही मी कल्पना यापूर्वीच दिलेली होती, परंतु संबंधितांनी काही गांभीर्याने घेतलं नाही. तर मग अनेक जण इथं लहान मुलं आणि काही म्हातारी माणसं या खड्ड्यामध्ये पडून जखमी झालेली आहेत. हीच माझी नात कुमारी प्राप्ती अमोल पोटभरे हीच या नालीमध्ये परवा पडली आणि डोळ्याजवळ या ठिकाणी 6-7 टाके पडलेले आहेत. आणि आजपर्यंत बी डॉक्टर मस्के यांच्या इथे ॲडमिट होती. एका छोटासा निष्काळजीपणा एखाद्या निष्पाप जीवासाठी किती मोठा धोका ठरू शकतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. आता या प्रकरणात संबंधितांवर जबाबदारी निश्चित होणार का आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केली जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात गाजत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात आता महत्वाचे वळण आले आहे. सिया गोयल नंतर आता आरोपी चेतन चौधरीला देखील लोहगडावर नेऊन पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रमाचे रिक्रिएशन केलेत आहे. विशेष म्हणजे हत्येच्या दिवशी चेतनने घातलेली हुडी, कान टोपी आणि चेहऱ्यावरचा मास्क असा तोच पेहराव करून पोलिसांनी तपास केला. या तपासातून नेमके कोणते धागेदोरे समोर आलेत बघूया. केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात पोलिसांनी घटनास्थळी पुन्हा एकदा तपासाची पुनर्रचना केली.
यापूर्वी आरोपी सिया गोयलला लोहगडावर नेऊन संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर आता सह आरोपी चेतन चौधरीलाही घटनास्थळी नेण्यात आले. पोलिसांनी चेतनला हत्येच्या दिवशी घातलेला तोच पेहराव परिधान करण्यास सांगितले. हुडी, कानटोपी आणि चेहऱ्यावर मास्क घालून त्याच्याकडून संपूर्ण घटनाक्रम पुन्हा करून घेण्यात आला. तपासादरम्यान चेतन लोहगडावर कसा पोहोचला, सियाने त्याला कोणते इशारे केलेत, केतनला एकांत ठिकाणी कसे नेण्यात आले आणि त्यानंतर नेमके काय घडले याची सविस्तर माहिती पोलिसांनी तपासली. दरम्यान सिया आणि चेतन यांच्या जबाबात अनेक मुद्द्यांवर विसंगती आढळून आली आहे. दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करत असल्याने नेमका धक्का कोणी दिला हा तपासातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे. घटनास्थळी करण्यात आलेल्या पुनर्रचनेतून पोलिसांनी अनेक तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे पडताळून पाहिले असून या तपासातून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र पोलिसांनी अद्याप अधिकृत तपशील जाहीर केलेला नाही. तपास यंत्रणा आता फॉरेन्सिक पुरावे, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि दोन्ही आरोपींच्या जबाबांची सांगड घालत संपूर्ण घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न करीत आहेत. केतन अग्रवाल हत्याकांडात सत्य नेमके काय आहे, धक्का कोणी दिला आणि हत्येचा कट कसा रचला गेला याचा उलगडा पोलिसांच्या पुढील तपासातून होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. कल्याण पश्चिमेतील काळा तलाव परिसरात एक प्रचंड झाड सुरक्षा भिंत तोडत थेट पार्क केलेल्या वाहनांवर कोसळले. या दुर्घटनेत 3 कार आणि 2 दुचाकींचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण शहरात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. कल्याण पश्चिम येथील भगवा तलावाजवळ असलेल्या शत्रुंजय टॉवर परिसरात अचानक एक मोठे झाड सुरक्षा भिंत फोडत पार्किंगच्या उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळलेत. या दुर्घटनेत 3 चारचाकी आणि 2 दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झालेत. झाड कोसळताच परिसरात एकच धावपळ उडाली आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झालेत. सुदैवाने झाड कोसळले त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत झाड हटविण्याचे काम सुरू केलेत. या घटनेनंतर शहरातील जुनी आणि धोकादायक झाडे वेळेत छाटणे आणि त्यांची नियमित तपासणी करणे किती आवश्यक आहे हा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विधानसभेत प्रदूषण आणि भेसळीच्या प्रश्नावर जोरदार चर्चा रंगली. आमदार बच्चू कडू यांनी प्रदूषणामुळे राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली. तर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रदूषण रोखण्याकरिता सरकार व्यापक धोरण आणत असल्याची माहिती सभागृहात दिली. एक मुंडे भेसळयुक्तसाठी लढत आहे महाराष्ट्रात, तुकाराम मुंडे, आणि दुसरे मुंडे प्रदूषणासाठी लढले पाहिजे हा अपेक्षा आहे. कारण ह्या दोनही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सभापती महोदय, आम्ही एसीच्या गाडीत जातो, काच बंद असते, शुद्ध हवा असतं, किंवा आमची थोडीशी कॅपॅसिटी बरी असते, पण गरीब माणसाची ते नसतं आणि ह्या गरिबावर होणारे परिणाम जास्त आहे. त्याच्या माझ्या मर्यादा आहे, परंतु हे प्रदूषण नाही व्हायला पाहिजे हे आमचं काम आहे. त्याच्यासाठी वेळोवेळी आम्ही नोटिसा देतो. अवैध पद्धतीने उभा केलेल्या उद्योगांना आम्ही वेळोवेळी नोटिसा देतो. सभापती महोदय, खरं तर एक मुंडे भेसळयुक्तसाठी लढत आहे महाराष्ट्रात, तुकाराम मुंडे, आणि दुसरे मुंडे प्रदूषणासाठी लढले पाहिजे हा अपेक्षा आहे. कारण ह्या दोनही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सभापती महोदय, प्रदूषण आणि भेसळ हे माणसाला खाऊन टाकतं. पुऱ्या महाराष्ट्रात आज जे काही देशभरात रुग्णांची संख्या वाढत आहे ते भेसळमुळं आणि प्रदूषणामुळं. हा फार गंभीर विषय कसं खरं पाहिलं तर, आणि गंभीर विषयात तुम्ही तुमच्या उत्तरात सांगितलं का 10 कारणे नोटीस दिले, 10 कारणे दाखवा, 34 प्रस्तावित निर्देश दिले, 14 अंतरिम निर्देश दिले आणि 28 प्लॅनच्या बंदच्या बाबतच्या अधिक सूचना दिल्या. म्हणजे 100 केल्यावर कारवाई पूर्ण होईल असं वाटते. म्हणजे
प्रदूषण महामंडळ एवढ्या नोटिसा द्यायचं वेळ का पडतं हा मुळात प्रश्न आहे. म्हणजे 10 कारणे नोटीस, आपण जास्तीत जास्त 1 किंवा 2 कारणे दाखवा नोटीस देतोय, पण 34 जर आपल्याला वेळ द्यायचा असेल तर प्रदूषण महामंडळाचं काही जरब आहे का नाही आहे? एक मिनिट मला क्लिअर करायचे, ते 34 नोटिसा नाही, 34 उद्योगांना आहेत, 10 प्लांटला आहे, 10 नोटिसा नाहीत. नाही ते तसं नाही आहे. 10 तुम्ही तसंच दिलाय. त्यामध्ये तुम्ही काय तसं नाही आहे, म्हटलंय? ते मी क्लिअर करू इच्छिते सभागृहात. हां, ते दुरुस्त केलं म्हणजे बरं होईल. पण याच्यावर काय आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रॉब्लेम आहे. सगळ्या इकडे जसं चंद्रपूरला जाण तर कोळशाचा प्रॉब्लेम येतं त्या भागात सगळं, त्याच्यामुळे प्रदूषण वाढतं आणि भोगा लागतं ते सामान्य माणसाला. आम्ही एसीच्या गाडीत जातो, काच बंद असते, शुद्ध हवा असतं किंवा आमची थोडीशी कॅपॅसिटी बरी असते, पण गरीब माणसाची ते नसतं आणि ह्या गरिबावर होणारे परिणाम जास्त आहे. याचे परिणाम तुमच्या आमच्यावर फार नंतर होईल, पण गरिबावर जास्त होते. त्याच्यासाठी राखीव निधी ठेवला पाहिजे, कारण याला आपण जर गृहीत धरलं, याला दोषी ठरवलं पाहिजे. आता तुम्ही स्पष्ट म्हटलं आहे का यांच्यामुळे प्रदूषण झालेलं आहे, रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे, मग त्याच्यातून जसं आपण बांधकाम कामगाराचा काही निधी ठेवतो आणि बांधकाम कामगाराला मदत देतोय, तसं या सगळ्या कंपनीकडून असा एखादी कर आकारणी, आरोग्य कर आकारणी आकारून ते प्रदूषण होऊ नये याच्यासाठी केलंच पाहिजे. पण झालं असेल तर त्याच्यातून काही वसूल करून त्या रुग्णांना काही मदत करता येईल का ज्याच्यामुळं स्पेसिफिक हे सगळा आजार होतोय प्रदूषणामुळे. आता काही बऱ्याच ठिकाणी आम्ही नाशिक भागात गेलोय, अधिक काही भागात पूर्ण शेतीच्या शेती बेकार झालेल्या आणि त्या कंपनीनं काही पैसे दिले नाही शेतकऱ्याला, एक खडकू पण देत नाही आहे. ह्या व्यवस्था झाल्या पाहिजे, ह्या तुम्ही पाहिल्या पाहिजे, त्याच्यासाठी काही तरतूद केली पाहिजे जेणेकरून त्या रुग्णांना आधार भेटेल. असं काही करता येईल का? पर्यावरण विभाग म्हणून काय करता येईल त्याच्या माझ्या मर्यादा आहेत, परंतु हे प्रदूषण नाही व्हायला पाहिजे हे आमचं काम आहे. त्याच्यासाठी वेळोवेळी आम्ही नोटिसा देतो. अवैध पद्धतीने उभा केलेल्या उद्योगांना आम्ही वेळोवेळी नोटिसा देतो आणि दर प्रश्नांना बऱ्याच वेळा एक प्रश्न असतो की ह्याच्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे, तेव्हा आरोग्य विभागाकडून आम्ही अहवाल घेतो. तेव्हा काही आजारांमध्ये प्रदूषणाचं एक कारण, त्याचा एक भाग असू शकतो, ते केवळ एकमेव कारण नसेल. कारण ट्रॅफिक वाढलेली आहे, शहरीकरण वाढलेली आहे, नागरीकरण वाढलेली आहे, वृक्षांची संख्या कमी झालेली आहे, त्यामुळे ऑफकोर्स कार्बन डायऑक्साईड आपला जास्त आहे, ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे. ह्या सगळ्या गोष्टी, या सगळ्यांचा मिळून एक त्याचा परिणाम आहे. तर त्यामुळे त्या पर्टिक्युलर एकच विषयामुळे होत आहे आणि त्यामुळे त्यांनाच कुणाला तरी त्याच्यामध्ये जबाबदार धरून असं आपल्याला स्पेसिफिक त्याला करता येणार नाही. परंतु जिथे शेतीचं नुकसान आहे तिथल्या कलेक्टरांना अधिकार आहेत. जसं आता चंद्रपूरमध्ये कलेक्टरांनी एक कमिटी गठीत केली, अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं की एवढं यांनी द्यावं, तर ते अधिकार आहे. पण पर्यावरण विभागाच्या जी रचना आहे त्याच्यामध्ये हे आमचं अधिकार नाही, पण CSR मधून तिथली कामं व्हावी. आता ह्याला कसं अजून सुरळीत करता येईल हा माझा प्रयत्न आहे. कारण CSR मध्ये पण काय होतं, सगळे EVs घेत बसतात, मग ते EV अवेलेबल होत नाही. त्यांनी वेगवेगळे कामं केले पाहिजे जिथून तिथली धूळ वगैरे कमी झाली पाहिजे. तर ह्यासाठी फार विस्तृत धोरण आम्ही आणतोच आहेत. त्याला आम्ही मिड टर्म, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल असे ठरवलेले आहेत आणि ह्यांच्यावर वचकही बसवलं पाहिजे. यांची बँक गॅरंटी जी असते ती खूप छोटी असते. त्यासाठी MPCBने जो निर्णय घेतला आहे तो चांगला आहे की बँक गॅरंटी वाढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे किंवा जास्त हे करायचं. आता आम्ही पण बँक गॅरंटीच्या संदर्भामध्ये एक कमिटी गठीत करतो की ह्यांचं 5,000 कोटीचा उद्योग आहे, 50 लाख जर अडकून पडले त्यांना तसा परिणाम होत नसतो. तर या सगळ्या गोष्टींवर एक चांगलं धोरण म्हणजे आम्ही आणतोय आणि ते टेबल पण करतोय. प्रदर्शनाच्या मुद्द्यावर विधानसभेत झालेल्या या चर्चेमुळे राज्यातील पर्यावरण संरक्षण, उद्योगांवरील कारवाई आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. सरकारचे नवे धोरण प्रत्यक्षात किती प्रभावी ठरते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा.
आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्व समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.